मोंथा चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं। ओडिशा किनारपट्टीवर वेगाने वाहिले वारे। ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा। नाशिकमधून हैदराबादसाठी इंडिगोची विमान सेवा सुरू। मंगळवारी ओझर विमानतळावरून 1654 प्रवाशांनी केला प्रवास। नाशिकहून इंदूर मार्गे जयपूर आणि हैदराबादसाठी सेवा। समुद्रात वादळी स्थितीमुळे मासेमारी बंद। मासेमारीवरच उदरनिर्वाह असलेले मच्छीमार संकटात। गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंदच। शासनाने मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। पनीर खाताय, सावध व्हा। रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 134 किलो पनीर जप्त। एकूण 28,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। वादळी सदृश स्थितीचा फटका पर्यटनाला। समुद्री जलक्रीडा बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड। पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम। फडणवीसांच्या गृहमंत्री पदाविरोधात एकजूट। महाराष्ट्राला दुसरा गृहमंत्री हवाय। महाविकास आघाडीचं मागणी। अमरावती महानगरपालिकेचा भोंगळ कारभार। सुमारे 511 बांगलादेशी रोहिंग्यांना दिली बेकायदा जन्म प्रमाणपत्र। फलटण महिला डॉक्टरची डायरी पोलिसांनी केली जप्त। डायरीत कामाच्या नोंदींसह दबावाचाही उल्लेख। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती। मुंबईत 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणी सुरू होणार। 10 ते 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याची पूर्वचाचणी। मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण। गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता सक्रिय। कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अनेक वर्षांपासून रखडलेला आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर सुटला। बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम जमा केल्यानंतर जमीन मिळणार।